हाय एव्हरीवन. आज आपण चकलीची भाजणी बघणार आहोत. त्यासाठी मी 4 वाट्या रेशनचे तांदूळ घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून वाळवून घेतले आहेत. त्यानंतर 2 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, पाऊण वाटी धने, अर्धी वाटी साबुदाणा, अर्धी वाटी पोहे आणि जिरं घेतलेले आहेत. सर्वप्रथम आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचे आहे. खूप लालसर नाही होऊ द्यायचे, फक्त कडक होईल एवढे छान भाजून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडला ताटात काढून घ्या. त्याच कढईमध्ये चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ म्हणजे पूर्ण डाळी मिक्स करून छान व्यवस्थित ते पण भाजून घ्यायचे आहेत. ते पण खूप लाल नाही होऊ द्यायचे, फक्त कडक होईल एवढेच छान भाजून घ्यायचे आहेत आणि ते पण त्याच ताटात थंड व्हायला ठेवायचं आहे. नंतर धने, जिरे, पोहे आणि साबुदाणा हे छान भाजून घ्यायचं आहे. हे पण कडक होईपर्यंत छान भाजून घ्या. ताटात काढून ते पूर्णपणे थंडगार होऊ द्या आणि मग नंतर असं पीठ दळून